मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरस्ती यूट्यूब चॅनलवर। हा आपल्या धबधबा सिरीजमधील दुसरा व्हिडिओ आहे आणि आम्ही जाणार आहोत दूधसागर धबधब्याकडे। तर आता आमचं मार्लेश्वर धबधबा बघून झालो आहे आणि आम्ही पुढे गोव्याला निघालो आहे। गोवा इथून बरंच लांब आहे आणि रात्र पण आहे, पाऊस पण आहे, त्यामुळे आम्ही जायचं का नाही पुढे याबद्दल शंका होती आमच्या मनात। पण रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही निघालो आणि गोव्यात व्यवस्थित पोचलो पण तिथं पोचल्यावर ऑलमोस्ट आम्हाला रात्रीचा 1 वाजला होता आणि खूपच मुसळधार पाऊस चालू होता। म्हणजे गोव्यात पावसाळ्यात मी पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे आम्हाला थोडंसं हैराणी पण झाली आणि हॉटेल शोधून झोपेपर्यंत आम्हाला रात्रीचे 2 वाजले। तरीही आम्ही पुढच्या दिवसासाठी उत्सुक होतो, कारण पुढचा दिवस आम्ही दूधसागरसाठी ठेवला होता। सध्या गणपतीचा उत्सव पण सुरू आहे, त्यामुळे इथे तुम्हाला रस्त्याने मंडप वगैरे भरपूर दिसतील। कोकणातील गणपती आणि गोव्यातील गणपती असं विशेष काही जास्त फरक दिसून येत नाही। म्हणजे बहुतेक संस्कृती इकडची सारखीच आहे। मग आम्ही असंच गावातून फिरत आम्ही दूधसागरकडे निघालो आणि आजूबाजूचं निसर्ग म्हणा किंवा गोव्याचं सौंदर्य न्याहाळत निघालो आम्ही। बीच वगैरे तर नेहमीच फिरत होतो, पण पहिल्यांदाच आम्हाला गोव्यातील डोंगर वगैरेही दिसायला लागले। त्याचा आनंद आम्ही घेत पुढे निघालो। दूधसागरकडे जाताना एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवली पाहिजे, तुम्हाला 11 वाजेपर्यंतच दूधसागरकडे जाण्यास प्रवेश मिळतो। 11 वाजल्यानंतर सरकारी प्रवेश बंद होतो आणि काही खाजगी लोक तुम्हाला घेऊन जाण्याचं वचन देतात, अर्थात ते जास्त पैसे मागतात। त्यांच्या मदतीनेही तुम्ही जाऊ शकता, पण ऑनलाईन तिकीट काढलेलं कधीही चांगलंच, कारण तुम्हाला सरकारी गाडीही मिळतो आणि एका ग्रुपमध्ये जवळपास 10 लोक असतात आणि सकाळी 11 हा लास्ट तुम्ही म्हणू शकता की चेक इन टाईम आहे। निघालो आहोत दूधसागर धबधब्याला आणि इथं कुळेम रेल्वे स्टेशनपाशी थांबलो आहोत। पाऊस खूप जोरात चालू आहे, तुम्हाला तिथं पलीकडे दिसते 2 जण। इकडे रेल्वे पण आली आहे। दूधसागरवर चाललो। हो,
काढतोय मी व्हिडिओ. कोकण रेल्वे का? कोकण नाही, ही इकडची ही इकडं बेळगावला जाते. 3 डबे तो 3 इंजन आहे. नाही, हे बहुतेक इथं चालले यार्डात चालले असतील, कारण हे मागं लावते डबे घाट चढण्यासाठी. तुम्हाला 3 इंजिन दिसतात ना, खंडाळा घाटात पण तुम्हाला ते असे 3 इंजिन दिसतील. जिथं जिथं घाट आहेत तिथं असे 3 इंजिन लावतात रेल्वेच्या मागे, कारण घाट चढण्यास मदत मिळावी म्हणून. मग हे खूप कॉमन आहे घाट भागात. आणि इथून 11 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे दूधसागर धबधब्यात जाण्यासाठी. आणि जाताना 11 येताना 11 तसं 22 किलोमीटर होणार आहे. आणि त्याने तर आम्हाला सांगितलं आहे 5 तास लागतील येऊन जाऊन. आम्हाला माहीत नाही आम्ही तेवढ्या वेळेत जाऊन येऊ शकतो की नाही, पण तयारी तर आहे आमची. आता दूधसागर. एक्साइटेड आहात का? हो. काय करायचं कसं वाटतंय सागर? दूधसागर. फायनली आमचे दूधसागर ट्रेक चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता सगळे रेनकोट घालून मस्तपैकी निघालेत. इथं अजून एक आपला व्हिडिओग्राफर. इथून एकूण 11 किलोमीटर आहे ट्रेक. आणि चालत जावं लागेल. ज्यांना चालणं शक्य नाही आहे त्यांनी जीप सफारी घ्यावी. पण जीप सफारी मान्सून पावसाच्या म्हणजे मान्सून आल्यावर नसते. पावसाच्या वेळी म्हणजे 4 महिने बंद असते जीप सफारी, पण इतर वेळी चालू असते. शक्यतो पावसाळ्यानंतर जीप सफारी चालू होते. इतर यांचा पण इश्यू आहे, तरी लोक फोनवर बोलत आहेत. ए सगळेजण हाय कर रे. हाय हाय. खायला घेतलो कोलम. बाकी सगळं पुढं पुढं फास्ट पळतात. असं वाटतं आम्हाला नॉनस्टॉप घेऊन जाणार आहेत आता आमचे गाईड. 11 किलोमीटर नॉनस्टॉप चालू शकतं का रे आपण? एकच नंबर. काय म्हणतो? पण डोंगर नाही आहे इथं. पाय घसरेल ते बिसरतील बघा रे व्यवस्थित. घनदाट असते जंगल. तुम्ही बघू शकता पूर्ण कसा रस्ता आहे. तुम्ही इथे ट्रेक स्वतःहून करू शकत नाही. इथे इथे कंपल्सरी गाईड. 100% हरणार. कंपल्सरी गाईड घ्यायलाच पाहिजे. आणि सरकारी तिकीट तुम्ही बुक केलं ना
तेही तुम्हाला गाईड इन्क्लुडिंग गाईडच मिळतं, प्रवेश आणि गाईड फी. एकंदरीत चांगला अनुभव आहे. तर जेव्हा धबधबा बघू तेव्हा डोळ्याचं पारणं फिटतं, असा जो एक अनुभव येईल. त्याच्यासमोर हे चालणं वगैरे काय नाही आहे. ये पटपट काय खूपच खतरनाक जंगल आहे. पाच रस्ता देखील. अरे तुला पण बोल. हा भाऊ म्हटलं बोल. एवढा तू विचारत आहे. हो काढू चल, थोडं नदीच्या किनारीच जाऊ आपण. स्पीड आहे. तिकडे एक नदी वाहते, आवाज तुम्हाला ऐकू येत असेल एकदम जोरात, खूपच वेगाने नदी वाहते ती. इथं चालता चालता पडायची भीती आहे मोबाईल हातात धरून, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढत नाही आहे. हीच ती नदी. काय दांडेली रिव्हर राफ्टिंग. ब्ल्यू कलरचं खेकडा पण सांग. आम्हाला इथं निळा कलरचा खेकडा दिसलाय. खेकडा आहे ते. मग मी काय म्हणलो, हे बघा निळा आहे, हे बघा, हे बघा काळा निळा. आणि जाऊ दे त्याला छेडण्याचा उद्देश नव्हता आमचा, तुम्हाला कलर दाखवायचा होता. अजून धबधबा 2 किलोमीटर लांब आहे. आणि खरंच आम्ही येताना मुसळधार असा पाऊस सुरू झाला होता. माहीत नाही आम्ही रेनकोट घातले, आतून भिजलो का नाही गेल्यावरच कळेल. पण खूपच भयानक पाऊस चालू झाला होता. आणि इकडे येताना पाणी आणि काहीतरी शेंगदाणे वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स खायला ठेवा जवळ, नाहीतर अवघड होईल. हां 11 किलोमीटरपेक्षा जास्त वाटतं. हां हे 11 पर्यटक यायला पाहिजे, पर्यटकांची जास्त संख्या असली पाहिजे. त्यासाठी हे लोक 11 किलोमीटर सांगतात. ते ॲक्च्युली जास्त आहे, परंतु मजा पण येईल. भरपूर लोक असतील तर आहे, मजाच येणार आहे. दोघं वगैरे कपल बिपल अजिबात येऊ नका. हो हो रिस्की आहे. लय लागेल तुमच्या इथं चालून चालून. पाऊस ग्रुप असेल तर चांगलं. हां तो मुलांचा वगैरे ग्रुप असेल खूप चांगलं आहे. डिस्टन्स जास्त पण असला तरी पण. हो इथं तुम्हाला दाखवतो किती पाणी वाहत आहे पुढं.
की आता ऐतिहासिक क्षण जवळ आलेला आहे. पाया चिखले तंगडेमोड झालेले आमच्या. 14 किलोमीटर चाललो आहे आम्ही. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं लिहिलं आहे 2 पर्सन ऑन द ब्रिज ॲट अ टाईम. पण आमचे लोक काय ऐकायला तयार नाही. दुर्घटना, अपघात अशा गोष्टींमुळे होत आहे. आणि आम्हाला थोडासा धबधबा दिसला, खूपच भारी आहे. काय म्हणतो सागर, कसं आहे धबधबा? आता अश्विनच्या पायाला खूप एक टाटा ओरबाटला, रक्त घळाघळा व्हायला लागला. इथं बघा लिहिलंय 2 पर्सन ऑन द ब्रिज. आणि इथं आमचे लोक गर्दी केले ब्रिजवर. खाली खाली, वर नहीं. कुछ क्लॉथ है आपके पास? क्या हुआ? ड्राई क्लॉथ लेंस क्लीन करने के लिए. तो इसको दूसरा थोड़ा इसको दे दो. काय कोण? हो हो हो, फोटो काढायचे. ते पत्रकार का? अच्छा, थांबलेत ते. तुम्ही आवाजावरून ओळखू शकता पुढे आपल्या समोर काय आहे. नदी दिसायला लागली आहे. धबधबाही थोड्या वेळात दिसेल. पण याच्यासाठी खूप कष्ट लागतात बाबा. पावसात तिकडे यायचं म्हटलं की इतकं लांब चालण्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी चालत यावं लागतं. वाहनं वगैरे काही नाही आहे. संत्या इथं व्यवस्थित आहे. पळापळी करू नको. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहे दूधसागरला. खूपच जोरात पाऊस आहे आणि खरंच खूप जबरदस्त धबधबा आहे. असा सगळ्यांची इथे लगबग चालू झाली. इकडे पाऊस चालू झालाय, त्यामुळे सगळे मजा करतायत खूप. आणि धबधबा खरंच खूप चांगला आहे. इथं येण्यासाठी खूप धडपड केली आम्ही. आणि मला वाटतं इथं येणं वर्थ आहे. आणि आता आम्ही लोकल गाईड सांगत होते आम्हाला की हा धबधबा दूधसागर नदीचा आहे.
वर तुम्हाला रेल्वे ट्रॅक दिसतो आणि हा कर्नाटकमधून ही नदी येते आणि गोव्यात जातो आणि या गोव्यात आहे हा धबधबा. सध्या इथं वर तिथं तुम्हाला रेल्वे ट्रॅक पण दिसतो, पण तिथं जाण्याची तुम्हाला परवानगी नाही आहे. एकंदरीत मे बी तुम्हाला आवाजही माझा ऐकू येईल का नाही माहीत नाही, मी माईक वापरत नाही आहे, पण धबधब्याचा आवाज खूपच जबरदस्त आहे. धबधब्यात खूपच मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे, पाऊस अधूनमधून चालूच आहे. काय म्हणतं, निघायचं का? एक नंबर. कुणाची कंबर?